गुड मॉर्निंग. आता आपला नवीन प्रवास सुरू होत आहे, तो म्हणजे ज्योतिबाला चाललेलो आम्ही आता. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. जय. चला आता ही नवीन व्हिडिओ बघत राहा. प्रवास तुझा माझा. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता पोचलेत ज्योतिबाला. ते उतरतात चाललं तिकडे. दख्खनचा राजा ज्योतिबा. गर्दी भरपूर आहे, जाम गर्दी, भरपूर लोक आल्यात. त्याच्यामुळे आमचे मंडळी बाहेरूनच दर्शन घेतात. गर्दीमुळे आम्हाला थांबता येणार नाही जास्त. आम्हाला पुढे पण जायचं आहे दुसऱ्या ठिकाणावर, म्हणून बाहेरूनच दर्शन घेतात. उभा राहायला जागा नाही तिथे. बघा एंट्रीलाच. कितीला एक? 50चे 6. 100चे 12. कंदमुळ आहे दादा, कंदमुळ. सामान्य 14 वर्ष वनवास. दर्शनाला भरपूर गर्दी होती. आता नाश्त्याला आलो. डोसा बघ किती मोठा. मसाला डोसा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. बघा पार्किंग मध्ये गाड्या लावला जागा नाही. ही पार्किंग वेगळी फुल, आणि इथं बाहेर गाड्या काढल्यात. आज रविवार असल्या कारणानं जाम गर्दी आहे भरपूर. आता आमची गाडी इथे काढली. 1 किलोमीटर ओले आलो चालत. एवढी गर्दी. चला आता कोल्हापूरला. बोलेन पहिलीच पळून आलं. मग 1 किलोमीटर चालून राहिलं. आमचा दख्खनच्या राजाचा दर्शन झालेलं आहे ज्योतिबाचा. आता आम्ही निघालो कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. नाही दिसणार. आता लँडिंग झालेलं आहे आमचा फ्लाईट कोल्हापूरमध्ये. त्या बाजूला मंदिर, या बाजूला तळ्याजवळ पार्किंग. चला मंदिराजवळ चला. चला पुढे.
आपल्याला दर्शन झालेलं आहे. आता चाललो आम्ही कनेरी आता काय कनेरी कन्हेरी कनेरीला चाललो आता. नाही नाही, कनेरी ना तिथून मग बालू मामाच्या. चला बाय बाय. हा बघू शकता रंकाळ्याचा तलाव कोल्हापूरचा. ये टाकलं कंपाऊंड नव्हतं ना एरिया. आलो आम्ही कनेरी म्हटला, पण जिकडे जाऊ तिथे गर्दीच आहे आज. पार्किंग फुल. तिकीट घर फुल तिकीट 200 रुपये, हाफ तिकीट 100 रुपये एंट्री. आता आम्ही सर्वांनी 200 रुपये तिकीट काढलेलं आहे. हा बघा आमचा 8 जणांचा. असं मोर गाव मेलं. मोर बसले इथून एंट्री आहे. विषारी झाड, कुठली झाडं विषारी आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे. तिथं हात लावायचं नसतं. कुठले काटे विषारी असतात, काही भरपूर झाडे विषारी आहेत त्याच्यामध्ये. हे सर्व विषारी आहेत, यांच्यापासून सावधान. जास्तीत जास्त निवडुंगाचीच झाडं आहेत विषारी. इथे पण बऱ्याच जातीची झाडं आहेत त्यांनी ठेवलेले आहेत. वेली, अलग अलग प्रकारच्या वेली, झाडे, थोडे थोडे छोटी मोठी सर्व झाडे इथे लावलेली आहेत. ते बघायला आपल्याला भेटतात. इथे जुन्या जमान्यातील गावातले लोक कसे उपचार करायचे आजारी पडल्यावर तिथे सादर केलेलं आहे पुतल्यांद्वारे. तुम्ही बघू शकता. कोणाचं डोकं दुखतंय, उलटी करतंय, कोणाचा हात मुरगडले, छातीत दुखते, ते सर्व इलाज इथे करायचं. आंघोळी कशी करायची ते पण दाखवलेले आहेत.
हे बघा सर्व जुने डॉक्टर होते आयुर्वेदिक इलाज. कोकणातील घर. ही जी माणसं आहेत रथ खेचतात ही बाहुबली पिक्चर मध्ये पण होती. पुतला उभा करताना रशी खेचाला ती सगळी आता पुतला बनवल्याने ठेवल्या इथं बाहुबलीची. अशी रथयात्रा ही जगन्नाथपुरीला असते. आता कानेरी मठ फिरून झालेला आहे. आता चाललो आम्ही आमच्या मामाचे बालू मामाच्या गावाला. 35 किलोमीटर आहे इथून. चला भेटू बालू मामाच्या. आम्ही तिकडे गेलतो रूम बघायला. आम्हाला रूम पसंत नाही आलं तर इकडे आम्ही घेतलंय स्वयंभू यात्री निवास. ही आमची गाडी येते. एकदम मस्त रोड टच एकदम. गॅलरी रूम बिम बाथरूम एकदम पॉश आहे. एकदम भारी.
हे बघा आमचं हॉटेल स्वयंभू यात्री निवास. मस्त रूम बी आहेत, गॅलरी बिलेऱ्या मस्त. हे बघ तुम्हाला कोणाला बुक करायचं असेल हा का नंबर, स्वयंभू यात्री निवास. हे 2 नंबर आहेत. जेवण पण भेटतं, सर्व भेटतं इथं. आम्हाला 2,000 रुपयामध्ये 3 रूम भेटल्यात. मग इकडं मंदिर समोरला 10 मिनिटावर हे रिक्षाला बसल्या. आता वाजल्यात संध्याकाळचे 6:30. आम्ही सर्व फ्रेश होऊन अंघोळी वगैरे करून चाललो बालू मामाच्या दर्शनाला. मंदिर तिकडे आहे 10 मिनिटावर. तर चला आमच्याबरोबर मंदिराचे दर्शन घ्या मस्त लाईव्ह. सर्व मंडळी लाईनीमध्ये. आणि तो बघा दरवाजा बंद आहे, थोड्या टायमात खोलेल. छोटीच लाईन आहे, जास्त मोठी नाही. तर चालू झाला गेट, तर लाईन चालू. गर्दी आहे थोडीफार. आरती चालू आहे, अर्धा तास झाला संपत नाही. लय मोठी आरती आहे. पब्लिक पण फुल आहे. हे बघा आता लाईन चालू झाली. दरवाजा खुलला, पब्लिक जायला लागली. आता दर्शनाची रांग चालू झालेली आहे. सोन्याचा मेंढा. सर्वांनी भंडारा लावून झालेला आहे. दर्शन घेतलं, भंडारा लावला. आता चला रूमवर. ही जेवणाची लाईन आहे, जेवणासाठी. संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. आज संकष्टी आहे म्हणून जेवण लेट, 10:30 वाजता.
संकष्टी आहे. भारतीय बैठक संकष्टी गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग. आता आमचं बालूमामाचं दर्शन झालेलं आहे. आता निघत आहोत आम्ही पुढच्या प्रवासाला, तो म्हणजे पंढरपूर देवस्थान. जुगावची लोक निघाली देवस्थानी. आम्ही आता बालूमामाचं दर्शन घेऊन निघालो. 4.5 तासाचा प्रवास आहे पंढरपूर. चला पंढरपूरला. सोलापूर हायवे 1 नंबर रोड. थँक्यू गडकरी साहेब. टोल नाक्यावरती एक्सप्रेस हायवेला नाश्ता करताना आमची मंडळी सकाळी सकाळी जरा भूक लागले. लवकर उठतात ना 2ला आणि 3ला, म्हणून लवकरच भूक लागते. 7:30-8 वाजता नाश्ता करायला. सकाळी सकाळी मिसल पाव. हे जेवढे बघता सर्व लांब लांब सगळी द्राक्षाची शेतीसाठी आहे. जागा बनवलेली आहे. ते बाजूला पण सगळी द्राक्षाची शेती. आता पोहोचली मंडळी सर्व पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ नवी मुंबई इथे धर्मशाला आहे. घनसोली गावातले आमचे महाराज गुरुवर्य हबप तुकाराम लक्ष्मण रानकर महाराज वारकरी भवन मठ मुक्काम पंढरपूर गोविंदपुरा. देणगीदारांची नावं: रवींद्र दत्तू पाटील जुगाव 5111. पुष्पा धर्मा पाटील जुगाव 5011. हरी आत्माराम भोईर जुगाव 5000. विनोद बालाराम भोईर जुगाव 5000. अर्जुन मोतीराम भोईर जुगाव 1000. कोण आहे? काय राधाबाई गणपत भोईर जुगाव 4000. दुसरा बाप्पा यशवंत महादेव भोईर जुगाव 2000. काय कुमार चैतन्य जयवंत पाटील नातू स्मरणार्थ हबप सेवंती सोमा पाटील जुगाव 5151. अजून एक आहे काय सौ कमलाबाई शालिक पाटील स्मरणार्थ जुगाव 10,000 1 रुपये. बाबा रघुनाथ अर्जुन पाटील स्मरणार्थ जुगाव 5,001. त्यामध्ये जुगावालं बाबा त्यांचा
एक यो आहे जिजाबाई. बालकृष्ण गणपत पाटील, बालचंद्र बालकृष्ण पाटील, जुगाव 5555. बाबा जिजाबाई तुळशीराम पाटील, अरुण तुळशीराम पाटील, जुगाव 7000 रुपये. बरेच आहेत आमचे. मोठी धर्मशाला आहे घनसोलीवाल्यांची, रानकर बुवा तिथे पण आहेत. तुकाराम महाराज मंडळी स्थापना करून मोलाची कामगिरी केलेले योगदान. इथे पण आहेत तुकाराम. गणेश गणपत पाटील. गुरुवर्य हबाप तुकाराम महाराज रानकर यांची ही मूर्ती सुंदर अशी. हबाप श्री सुनील महाराज रानकर कीर्तनकार, हबाप सौ धनश्री सुनील रानकर प्रवचनकार. बघा किती मोठी आहे धर्मशाला रानकर बुवाची, तुकाराम महाराज रानकर. काम कोण कोण करतोय ना त्याची शूटिंग करते मी. कोण 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 कामा करतो त्यांची शूटिंग नको. आता तिकडे रूमवर जेवण रेडी करून ठेवलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला. पण आम्हाला असं समजलं की मंदिर सकाळी 11 वाजता बंद होतं, कारण मंदिरामध्ये काम चालू आहे. तर बाहेरूनच दर्शन देतात. दर्शन झालं की आम्ही आमच्या रूमवर जेवायला जाऊ. तोपर्यंत दर्शन घ्या समोरून. तुम्ही बघू शकता सर्व पडदे लावलेले आहेत. मंदिराचं काम चालू आहे पूर्ण. आता आषाढी एकादशी येणार आहे, त्याच्यामुळे जोरात काम चालू आहे. आम्हाला इथे पंढरपूरमध्ये परत एकदा यायचं आहे आषाढी एकादशीला. त्यासाठी आताच रूम बुक करून घेतो. तुम्ही ओळखीचे आहेत त्यांच्याकडे रूम बुक करायचं आहे. यांच्या इथे या मंदिराच्या समोरच. पंढरपूर फिरून झालेलं आहे. आता चाललो अक्कलकोट स्वामीच्या दर्शनाला.
नंबर पण आहेत, फोनला लागला तर बघा. मस्त रूम आहेत, थोडेसे लांब आहेत मंदिरापासून. हा गेस्ट हाऊस आहे. आतमध्ये दाखवतोय कसा रूम आहे मस्त. इथे 2 बाथरूम, 2 संडास, 1 बाथरूम आहे आंघोळीचा. वरती पण रूम आहेत, खाली पण रूम आहेत. हे रूम बघा. हा एक रूम, हा रूम आहे हवेशीर, फुल हवा एकदम. बाथरूम, जागा, एसी, आरसा बिरसा पॉश मध्ये आहे एकदम. सगळे रूम एकच जवळ, मस्त आहे. सगळे जण फ्रेश झालेले आहेत आणि आता चाललेत दर्शनाला. अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या. तेवढे लांब मंदिर आहे, 1.5 किलोमीटर. गाडी घेऊन चाललो आम्ही. या टॉप उभं होता चालू आहे का? आता ना 5वी माल्यावर सांगा. सांगत होतं. कोणाला लागली तर हा नंबर आहे तिथे, फोन नंबर. नाही तर मला मेसेज करा. काय काय नंबर आहे बघा. 9224464475. दुसरा 8097972722. तिसरा 9768116733. कोणाला लागले तर या नंबरवर फोन करा, मग घ्या तुमची तुम्ही. 20 सीटर गाडी आहे. आमच्या गाडीचा चालक आणि मालक विनोद. हा बघा, हे बघा सगळी मंडळी आमची जेवणाच्या लाईनीसाठी पहिला जेवायला, मग दर्शनाला जातील सगळे. ही जेवायची लाईन आहे, 7:30 वाजता जेवायला चालल्या. आता पाहुणे हे आमचं बादशाह काका, हे काशीना ना, नाही धर्मा काका. सगळ्यांना पहिलं जेवायला. आता लाईन थांबली. 15 मिनिटं थांबवेल, नंतर सोडतील ना. कारण आपली भूक लागली, आरती झाल्यावर सोडतील. काकाला भूक लागली. झाली एकदाची चालू लाईन. श्री शारदा भोरे यांनी बहुमोल योगदान केले आहे. स्वामी भक्तांचे व शहरवासियांचे श्रद्धेचे स्थान असलेल्या शंभू भुवनेश्वरीच्या स्थापना 1992 साली यातील दिवसामध्ये शनीच्या विशाल विशाळांकडून सुंदर असे मंदिर या ठिकाणी उभा केले आहे. या गणेशाच्या मूर्तीच्या आकृतीच्या विकासी येथे श्री गणेश जयंती व श्री गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
आमचं जेवण करून झालेलं आहे. जेवण एक नंबर होता, फ्री होता, एक नंबर, मस्त लागतं होतं. हे भारी जेवण होतं, चविष्ट. शिरा चपाती पती सगळा या फ्रीमध्ये आहे. भरपूर गर्दी आहे मंदिरामध्ये. तर रात्री आता जमणार नाही दर्शनासाठी. उद्या सकाळी वापस येऊ आम्ही. सकाळी गर्दी कमी असेल. गुड मॉर्निंग. साडेचारला आंघोळ करून रेडी. उगाच काय 3 वाजता आंघोळ करून बसली. काय जावं माहिती. 1-2 तास होत तुझा पुरा. याचं हल्लो उगच. याला उठायची गरज आहे आवरे लवकर. गणपती बाप्पा मूर्ती. आम्ही आता अक्कलकोट स्वामींचा दर्शन करण्यासाठी आलेलो. दर्शन केला की इथे नाश्ता करून सरळ तुळजापूर. रात्री गर्दी भरपूर होती म्हणून आता सकाळी आलो. सकाळी कोणच नाही बघा. रात्री चेंगरी. जा लवकर, एकदम प्रायव्हेट दर्शन आहे. दादा उमर. तो काशीनाना टीव्ही दिसतोय सफेद शर्टावर. आज तो पिंपलाचं झाड ज्याच्या खाली स्वामी समर्थ बसायचे. गुड मॉर्निंग. आम्ही इथे राहायला होतो अक्कलकोट. आता अक्कलकोट स्वामीचं दर्शन घेऊन निघतो दुसऱ्या प्रवासाला. तो म्हणजे आपले तुळजाभवानी तुळजापूर. तर बघत राहा प्रवास तुझा माझा भाग 3. जुगावची लोक निघाली देवस्थानी द्यावा. चला.